कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे सर, असं का करताय तुम्ही? ए बघा, मी तुम्हाला समज स्पष्ट सांगितलं होतं आणि त्या समजाचा विचार करून तुम्ही लग्नाला नकार देऊन निघून गेला होतात ना? खरं तर ना, तुझ्यापासून लहान गेल्यावर मला तुझी किंमत कळली। मी एक अनाथ आहे, पण तुझ्यामुळे मला कुटुंब मिळेल, माझी हक्काची माणसं मिळतील। मग फक्त एका खोट्या मंगळसूत्रासाठी मी हे सगळं परत गमावू? आणि तसे आदित्य सर हे नातं मानतच नाही ना। मग तू पण सगळं विसरून जा, आपण सगळं विसरून जाऊया आणि आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करूया। प्लीज पारू। काय करताय? मला माहित आहे तुमची नोकरी गेली, कंपनीकडनं तुम्हाला जे घर मिळालं होतं ते बी गेलं, आणि ते समजा परत मिळवण्यासाठी आला आहात ना? अरे सर, मी त्या दिवशी सांगितलं होतं तुम्हाला, तुम्ही इकडे थांबा, मी जाते। समजा आरोप मी स्वतःवर घ्यायला तयार होते, आणि आज मी तेच करणार। हे बघा, हे लगीन करण्यासाठी तुम्ही माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केलात ना, तर मी इथनं निघून जाईन कायमची। नाही, एकतर तू माझ्याशी लग्न कर किंवा इथून निघून जा, कारण तू जर इथे राहिलीस ना तर तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल। अजिबात नाही, हे लगीन करण्यापेक्षा मी इकडनं निघून जाईन। पारू, आज त्या घरात ना मी अजून एक नवीन व्यक्ती बघितली। काय नाव तिचं? अनुष्का। कोण आहे ती? याआधी कधी बघितलं नाही ना तिला? काय करत होते मी? अनुष्का मॅडम या घराला उद्ध्वस्त करायला आल्या, त्यांना बी मी या घरातनं गेलेलं पाहिजे। हरीश सर बी तेच म्हणतात। नाही नाही, मी माझ्या घराला असं उद्ध्वस्त होताना सोडून नाही जाऊ शकत। मी जर इथलं निघून गेले तर अनुष्का मॅडम समजा संपवून टाकतील। मला इथून जाऊन नाही चालणार। मारुती मामा, आलो। काय झालं? पारू लग्नाला तयार आहे। आरू लग्नाला तयार झाली? हे गणी जा, बंगल्यावरून सगळ्यांना बोलून आण। चपट ती सपट। मारुती, बोलवलं मला? हायला मॅडम, श्रीकांत सर, माझ्या पारूनी लग्नाला होकार दिला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।